आपलं शरीर म्हणजे पाण्याने भरलेला फुगा आहे. आपल्या मुलांकडे बाहुली असते हवेने भरलेली. फुग्याची बाहुली असते, त्यात हवा भरली की बाहुली छान होते आणि त्यातली हवा गेली जराशी पण की ती बाहुली मान टाकते आणि अजून हवा गेली की बंद होते. तसं पाणी कमी झालं की आपण मान टाकतो, खराब होतो आणि अजून पाणी गेलं तर आपला जीव जातो. आपलं शरीर म्हणजे पाण्याने भरलेला माठ आहे. माठाला बघा पाणी झिरपतं आणि पाणी पडतं, पण माठातलं पाणी जर कमी झालं तर पाणी झिरपत नाही. माठातलं पाणी कमी, आपल्या अंगातला जो माठ आहे यातलं जर पाणी कमी झालं तर लघवी कमी होते आणि आपण गळून जातो. तर पाणी भरून राहिलं पाहिजे याची खात्री करा. समजा माठाला बारकं भोग पडलं आणि त्यातनं पाणी जात आहे, तर पाणी ज्या गतीने जातं आहे त्यापेक्षा जास्त गतीने पाणी प्या, म्हणजे शरीरातलं पाण्याची पातळी चांगली राहील. एका विशिष्ट पातळीपेक्षा पाणी कमी झालं तर जीव जातो. ती वेळ येऊ देऊ नका.